हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी. अळूवडी खायला तर खूप आवडते. पानं आणा, मग ते थापा, मग त्याची वळकुटी बनवा, मग ते स्टीम करा आणि नंतर मग ते परत फ्राय करा. ह्याचा सगळ्याचा कंटाळा येतो का तुम्हाला? चला, आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. गावी तर एकदम मुबलक प्रमाणामध्ये अळूची पानं भेटतात, भरपूर पाहिजे तेवढे भेटतात. पण इथे तसं नसतं. इथे 20 रुपयाला 5च पानं मिळाली. आता काय करायचं माहितीये, अळू कापून घ्यायचंय. लगेच तुम्ही असा विचार पुढचा करू नका की हे इथं काय रेसिपी मला माहितीये, हे ते थांबा जरा. सांगते तुम्हाला मी. चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती असं गोल गोल राऊंड करून अळू ठेवलेला आहे. आणि हे बघा, जेवढं बारीक होईल ना तेवढं कापून घ्यायचे, बारीक एकदम. असं काही कापून घेतलेलं आहे मी. कापलेला अळू, लिंबू पिळते, आलं लसूण किसून टाकूया, मीठ टाकते, हिंग टाकते, मालवणी मसाला, ओवा थोडासा, जिरं थोडंसं, हळद, घरगुती मसाला, बेसन पीठ टाकणार आहोत. एकदम पण जास्त नाही टाकायचं, मग ते पिठळ लागतं. थोडासा चमचाभर इतका रवा टाकते, बारीक रवा आहे. आणि पिठात सगळं मिक्स करून घेऊया. आणि इतपत असं पीठ मळणार आहोत सैल व्यवस्थित. मीठ वगैरे चेक करून घेतलंय मी. तर गरम करायला ठेवलंय आणि ह्याला तेल लावून घेऊया. आता हे मिश्रण आहे ना आपल्याला त्यामध्ये टाकायचंय. व्यवस्थित सगळ्या बाजूने असं थापून घेतल्यासारखं करणार आहोत. स्टीमर चांगलं गरम झालंय. पंधरा 20 मिनिटं झाली आहेत आणि आता आपण ओपन करून बघूया. आपली वडी आहे ना बऱ्यापैकी थंड झालेली आहे. केक कम पिझ्झा वाटतं हा. तर कडा मोकळा केलेला आहेत आपण. आणि आता केक कट करूया अळूवडीचा. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी. बघू शकता तुम्ही लेअर वडीचे, मस्त ना. आणि आता छानपैकी तळूया आपण. हे बघा, सगळ्या अशा वड्या काढून घेतलेल्याच, तळून घेऊया. तेल कडकडीत तापलेलं आहे आणि आता आपण वड्या फ्राय करून घेऊया. तर वड्या तळून झालेल्या आहेत आणि कुरकुरीत एकदम झालेल्या आहेत मस्तपैकी. तर ज्यांना अळूच्या वड्या करायला प्रॉब्लेम येत असेल, वळकुटी करायला किंवा थापायला कंटाळा येत असेल, त्यांनी ह्या वड्या नक्की ट्राय करून बघा.